हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनणारी वांगी तवा फ्रायची रेसिपी। तर रेसिपी स्टार्ट करते। तर मी ही वांगी घेतलेली आहेत। वांग्याचं जे वरचं देठ आहे ते थोडंसं मी कापून घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा इंच पर्यंत कापून घेतलं आणि वांग्यांवर जेवढे पण काटे आहेत ना ते सगळे मी चाकूच्या मदतीने काढून घेतलेले आहेत। बाकी देठ थोडंसं लागणार आहे आणि मग मी ह्या वांग्यांना कापून घेतलेलं आहे। तर एका वांग्याचे इथे मी एका साइडचे 4 भाग, दुसऱ्या साइडचे 4 भाग असे करून पातळ पातळ ही वांगी कापून घेतलेली आहेत आणि त्याला लगेचच मी पाण्यात टाकले, म्हणजे वांगी काळे नाही पडले पाहिजेत। आता एका पॅन मध्ये इथे मी 2 छोटे चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थित पॅन मध्ये सर्वीकडे पसरवून घेतले। तेल तापले की त्यामध्ये पाव छोटा चमचा राई, पाव छोटा चमचा जिरं आणि थोडा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घेतला आणि थोडंसं मी इथे हिंग टाकून घेतलेलं आहे। तर हिंग मी इथे पाव छोटा चमचा टाकलेला आहे। आता सर्व ह्या फोडणीला व्यवस्थितपणे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। राई जिरा चांगला फुलला की ह्याच्यामध्ये मी लगेचच अर्धा छोटा चमचा हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलेला आहे, म्हणजे ठेचून हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 1 चमचा ठेचलेले लसूण टाकलेले आहे। साधारण इथे मी 7 ते 8 लसणाला बारीक ठेचून घेतलेलं होतं। आता हिरवी मिरची आणि लसूण गॅसची फ्लेम स्लो ठेवून 1 मिनिटभर चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। 1 मिनिटे झाल्यानंतर जी वांगी मी कापून ठेवली होती ती वांगी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि वांग्यांना फोडणीमध्ये व्यवस्थितपणे इथे मी मिक्स करून घेतलं। ही सर्व प्रोसेस मी इथे स्लो फ्लेमवरतीच केलेली होती, म्हणजेच वांगी करपली पण नाही पाहिजे आणि फोडणी पण करपली नाही पाहिजे। आता व्यवस्थितपणे वांगी फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पॅनवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटांसाठी। 2 ते 3 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण इथे खोलून बघितलं आणि वांग्यांना पुन्हा एकदा इथे मी परतवून घेतलं होतं। अर्धा मिनिट वांगी अशीच परतवून घेतली। त्यानंतर आता मी पुन्हा या पॅनवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि वांगे इथे हाफ डन झाले होते, म्हणजेच अर्धी शिजलेली होती। तर या पॉइंटला मी वांग्यांमध्ये मसाले ॲड केलेले आहेत। तर सर्वात आधी मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले, पाव छोटा चमचा हळद टाकून घेतलं आणि पाव छोटा चमचा घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला। पाव छोटा चमचा इथे मी घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि हे सर्व ड्राय मसाले वांग्यांमध्ये चांगले कोट करून घेतले, म्हणजे वांग्याला व्यवस्थितपणे या मसाल्यांमध्ये कोट करून घेतले, मिक्स करून घेतले, परतवून घेतले। वांग्यांमध्ये तेलाचा वापर कमी केलेला होता आणि पाणीसुद्धा टाकलेलं नव्हतं, त्यामुळे ही वांगी करपू शकतात, यासाठी मी थोडासा पाण्याचा हबका मारला। तर तुम्ही म्हणू शकता 2 टेबलस्पून एवढं पाणी मी या वांग्यांमध्ये टाकून घेतले। जे खाण्याचे चमचे असतात त्या चमच्याने 2 चमचे पाणी टाकून घेतले। व्यवस्थितपणे एकदा मी वांग्यांना फिरवून घेतलं, जेणेकरून जो मसाला जो कोट केलेला आहे वांग्यांवरती तो करपणार नाही। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा वांग्यांना असेच परतवून घेतले। गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि मग मी पॅनवर झाकण ठेवले 3 मिनिटांसाठी। 3 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि ही जी वांगी आहेत ती पूर्णपणे शिजली गेली होती आणि एकदम मस्त ही वांगी ते तयार झाली। तर अर्धा मिनिटभर ही वांगी मी अशीच परतवून घेतली, मग मी गॅसची फ्लेम बंद केली। आता ही जी वांगे आहेत ते तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुमच्या डब्याला घेऊन जाऊ शकता ॲज अ भाजी म्हणून, किंवा डाळ भातासोबत सर्व करू शकता साईड डिश म्हणून। एकदम उत्तम लागतात खाण्यासाठी। तर ही झटपट बनणारी वांगी तवा फ्राय मसाला घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।